आज आपण सिंह आणि उंदीर यांची गोष्ट ऐकणार आहोत। इवलूशा उंदराने एवढ्या मोठ्या सिंहाची मदत कशी केली ते आपण या गोष्टीतून पाहूया। एकदा एका जंगलात सिंह आपले दुपारचे जेवण करून निवांत झोपला होता। सिंह एकदम गाढ झोपेत होता। तेवढ्यात समोरच्या बिळातून एक उंदीर आला आणि त्याला सिंहाच्या शेपटीशी खेळावेसे वाटले। तो म्हणाला, हीच वेळ आहे, सिंह झोपलाय, तोपर्यंत आपण खेळून घेऊया। आणि त्याने झोपलेल्या सिंहावर वर खाली उड्या मारायला लागला। शेपटीवरून वर जा, खाली ये, अशी मज्जा करायला लागला। तेवढ्यात आली सिंहाला जाग। सिंह रागाने उठला आणि पटकन त्याने पळताना उंदराला आपल्या मुठीत पकडले आणि मोठा टाळा करून त्याला गिळणार। तेवढ्यात उंदीर म्हणाला, महाराज, मला माफ करा, मी तुमच्या पाया पडतो, मी खूप घाबरलोय। इथून पुढे मी अशी चूक करणार नाही। कदाचित मी नंतर कधीतरी तुमची मदत सुद्धा करेन। सिंहाला हे ऐकल्यावर हसूच आले। हा एवढासा उंदीर काय माझी मदत करणार? तो म्हणाला, तू नशीबवान आहेस, आत्ताच माझं पोट भरलंय म्हणून मी तुला सोडतो। आणि सिंहाने उंदराला सोडून दिले। काही दिवसांनी जेव्हा सिंह जंगलात फेरी मारत होता तेव्हा शिकाऱ्यांनी एक जाळं आखून ठेवलं होतं। त्यात सिंह अडकला आणि मोठमोठ्याने गर्जना करू लागला, मला सोडा, मला सोडा। पण ते जाळे इतके कठीण होते की तिथून निघण्याचा काही पर्याय दिसत नव्हता। उंदरासहित सगळ्या प्राण्यांनी सिंहाची गर्जना ऐकली। उंदराने पाहिले की सिंह एका मोठ्या जाळ्यात अडकला आहे। तो पळत पळत पटकन त्या जाळ्याजवळ गेला आणि आपल्या धारदार दातांनी त्याने जाळं कुरतडायला सुरुवात केली। आणि शेवटी सिंह त्या जाळ्यातून मुक्त झाला। सिंहाला लक्षात आलं की एवढासा उंदीर सुद्धा किती मोठी मदत करू शकतो ते। त्यानंतर दोघे जण अगदी चांगले मित्र झाले। गोष्ट आवडली असेल तर आपल्या मराठी स्टोरी टीव्हीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।